करू स्टार्ट. Hello everyone, online students, hi. All right, so let us start with log today. तुम्हाला log बद्दल काय काय माहिती आहे? What all do you know regarding log? काहीच माहित नाही आहे? ओके, समजा मी असं लिहिलं 2 raised to 4 is equal to 16. ओके, सो हे जर मला log मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर हाऊ विल आय राईट? कोणाला माहिती आहे? log to the base 2 16 is equal to 4. म्हणजे आपण काय केलं? एक्सपोनंट ऑन द राईट हँड साईड घेतला, 16 तसाच ठेवला आणि बेस इज 2. करेक्ट? वाय बेस इज 2? कारण 2 raised to 4 आहे. सो हा आपला बेस झाला आणि हा आपला एक्सपोनंट झाला. कळलंय सगळ्यांना? ओके, आता इफ आय से आपल्याला लिहायचं आहे 5 raised to -3. हां, हे लॉग फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर हे कसं लिहिणार? तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज 5 raised to -3? 1/5 raised to 3, that is 1/125. हां, सो आता आय हॅव टू रिप्रेझेंट धिस व्हॅल्यू. किंवा मी हे असं लिहू शकते का? डिनॉमिनेटरमध्ये आहे, वेन आय टेक इट टू द न्यूमरेटर त्यावेळेला हे चेंज होतं, साईन चेंज होते. हे कळलंय सगळ्यांना? ओके, आता हे इन टर्म्स ऑफ लॉग मी कसं लिहिणार? जसं इथे होतं तसं मी इथे लिहू शकते का? आता लॉग टू द बेस 5 होणार आहे इन दिस केस. हां, 125 raised to -1 किंवा 1/125. दॅट इज इक्वल टू, आलं लक्षात? प्लीज राईट दिस डाऊन. कुठल्याही पॉईंटला मी खूप फास्ट झाले तर मला सांगा, हां, तिथल्या तिथे थांबवून. ऑनलाईन कोणाला काही डाऊट आहे का? हो का? बाकी कोणी नाही बोलत? पण देवराजला बोलू देत, म्हणजे मग आपल्याला कळेल नाही. ओके, डन. आता जसं काल लॉज ऑफ इंडायसेस आपण शिकलो तसेच आज आपण लॉज ऑफ एक्सपोनंट शिकणार आहोत. हां, सो फर्स्ट आता तुम्हाला माहिती झालंय की दिस इज द बेस. समजा हा ए आहे. जेव्हा बेस असतो आणि प्रोडक्ट असतो म्हणजे मल्टिप्लिकेशन असते त्यावेळेला आपण वी कॅन राईट धिस ॲज लॉग ऑफ m टू द बेस a प्लस लॉग ऑफ n टू द बेस a. हां, म्हणजे लेट्स से फॉर एक्झाम्पल असं असेल लॉग ऑफ 6. तर हे आपण कसं डिवाइड करू शकतो? लॉग टू द बेस a एच धरूया आता आपण. हां, इथेच जर समजा लॉग टू द बेस a 18 असेल तर 18 कसं लिहिणार? सो लॉग टू द बेस a 9 पण प्लस लॉग टू द बेस a 2. हे लिहा. मी कसं करणार आहे? एक एक लॉ अलॉंग विथ एक्झाम्पल्स असं घेणार आहे, म्हणजे मग तुम्हाला समजायला सोपं जातं. काही डाऊट्स असतील तर विचारा ना लगेच, कारण आता बेसिक क्लिअर झालं तर आताच होईल, नाही तर आयुष्यात कधीच नाही होणार.
खरंच आहे. सोहम तू पण लिहितोयस का? ओके. आता दुसरं जर असं असेल लॉग टू द बेस ए एम अपॉन एन, तर हा काय फॉर्म्युला आहे? लॉग टू द बेस ए. आता आपल्याला माहिती आहे इथे डिव्हिजन आहे. डिव्हिजन असलं की सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहितो आपण. सो हे मी कसं लिहिणार? लॉग टू द बेस ए एम मायनस लॉग टू द बेस ए एन. म्हणजे लॉग टू द बेस 24 असेल. तर हाऊ विल आय राईट इट इन धिस फॉर्म? आता 24 आपण कसं लिहू शकतो? 48/2. सो लॉग टू द बेस ए 48/2. 48/2 आपल्याला 24 मिळतो, बरोबर? आता हे लिहिताना मी कसं लिहिणार? लॉग टू द बेस ए 48 मायनस लॉग टू द बेस ए 2. आधी मी आता तुमचे सगळे लॉज करून घेणार आहे, मग कॅल्क्युलेटर ट्रिक शिकवणार आहे आणि मग आपण सॉल्व्ह करायचे सम्स. ओके? Online students, is this clear? Okay, all right. आता दिस इज द लॉ कॉल्ड एज बेस चेंजिंग लॉ किंवा बेस चेंजिंग फॉर्म्युला. सपोज आपल्याला एक असं दिलं असेल लॉग टू द बेस बी ए. हां, तो आता आपल्याला माहिती आहे की व्हॉट इज दिस? दिस इज द बेस. सो बेस चेंजिंग फॉर्म्युला म्हणजे काय? आय कॅन राईट दिस डाऊन लाईक लॉग ए अपॉन लॉग बी. आता आपल्याला सेम बेसची का गरज आहे? कारण इफ वी गेट अ सेम बेस आपल्याला हे लॉज अप्लाय करायला सोपे जातात. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता असं समजलं. हां, तर इन दिस केस तुम्हाला अप्लाय करता येईल का डिरेक्टली लॉ? नाही. का? बिकॉज द बेस इज डिफरंट. मग आपल्याला बेस सेम करून घ्यावा लागतो किंवा बेस चेंज करून घ्यावा लागतो. हां, सो आय एम गोइंग टू राईट दिस डाऊन लाईक log 1 upon log 2 plus log 4 upon log 6. हां, सो आफ्टर दिस जर मला सम सॉल्व्ह करायचं असेल तर हाऊ विल आय डू? इथे मला लॉगचा फॉर्म्युला काही वापरता येईल का? येस ऑर नो? नाही येणार. ओके, सो फॉर धिस मी तुम्हाला कॅल्क्युलेटर ट्रिक शिकवणार आहे. डायरेक्टली लॉग ऑफ अ नंबर कसा फाइंड आउट करायचा ऑन अ कॅल्क्युलेटर आय एम गोइंग टू टीच यू. पण दिस इज द बेस चेंजिंग फॉर्म्युला. कळलंय? लिहून घ्या. ओ सॉरी. हां, कायम लक्षात ठेवायचं बेस विल बी इन द डिनॉमिनेटर. हे लक्षात ठेवा, बेस इज ऑलवेज इन द डिनॉमिनेटर. ओके, नाव लेट अस गो टू द नेक्स्ट लॉ, फोर्थ लॉ. झालं लिहून सगळ्यांचं? झालं नाही? हां, लाईट आता बरोबर आहे का बघा?
तिथनं होईल ना? पण ठीक आहे, अक्षरं दिसतात ना, तुम्ही अक्षरांकडे बघा. नाही तर तुम्ही पुढे येऊन बसा, पुढे येऊन बसलात तरी चालेल. पण अंधार होईल मग. एका बटनावर 2-3 ट्यूबलाइट्स आहेत, पूर्ण अंधार होईल, मग वहीतलं दिसणार नाही. ओके, आता हा फॉर्म्युला काय आहे आपल्याला माहिती आहे, लॉग आहे आणि देर इज अन इंडेक्स हिअर. हां, सो हे आपण कसं लिहू शकतो, n log to the base a m. म्हणजे फॉर एक्झाम्पल log to the base a 16चा raised to 4 असं जर असेल, हां, सो 4 log to the base a 16 इज द आन्सर. हां, लिहा. मी आज मुद्दामच स्लो जाते आहे कारण मला तुमचा सगळ्यांचा फीडबॅक मिळाला. सो इट इज बेटर दॅट आय गो स्टेप बाय स्टेप. हां, ऑनलाईन स्टुडंट्स ऑल ओके? ओके, आता नेक्स्ट हा कितवा लॉ होता आपला? 4th. आता 5th. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इकडचा नंबर आणि बेस हे फक्त इंटरचेंज झालंय. हां, हे आहे लॉग a टू द बेस b, हे आहे लॉग b टू द बेस a. म्हणजे हे दोन्ही नंबर्स फक्त इंटरचेंज झालेत. अशा वेळेला यू कॅन डिरेक्टली टेक द व्हॅल्यू इक्वल टू 1. म्हणजे लॉग 3 2 इंटू लॉग 2 3. यू कॅन डिरेक्टली अप्लाय इट ॲज 1. नेक्स्ट log टू द बेस बी ए. हां, आता हे आपण कसं, हाऊ कॅन वी राईट दिस? बाय इंटरचेंजिंग दीज व्हॅल्यूज. म्हणजे ह्या व्हॅल्यूज फक्त इथे इंटरचेंज होणार आहेत. 1 log टू द बेस ए बी. म्हणजे विथ एक्झाम्पल सांगते, log 2 4. आय कॅन राईट दिस डाऊन ॲज 1 टू द बेस 4. आलं लक्षात? आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ लॉग 10? हे लिहून घेतलं? ओके, राईट इट डाऊन. Answer of this? Okay. What is the value of log 0? Correct. log 10 ची व्हॅल्यू कायम 1 असते. हां, त्यामुळे जनरली तुम्ही जर बघितलं सगळीकडे log टू द बेस 10च असतो. बरेचदा ह्या पर्टिक्युलर लेव्हलला तुम्हाला log टू द बेस 10च आहे, कारण त्याची डायरेक्ट व्हॅल्यू log टू द बेस log असं लिहू शकतो आपण, दॅट इज इक्वल टू 1 किंवा log ऑफ 1 इज इक्वल टू 0. हे दोन्ही तुम्हाला व्हॅल्यूज माहिती असल्या पाहिजेत. हां, राईट डाऊन दीज व्हॅल्यूज. log 2 ची व्हॅल्यू सांगितलीस का log 3 ची सोहम? log 2 ची व्हॅल्यू सांगितली का log 3 ची? आत्ता तुझी सांगितलीस ती. ओके, ऑल राईट. कळलं आहे सगळ्यांना? आता नेक्स्ट, हां, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ
लेट्स से log टू द बेस b1 इज ऑलवेज इक्वल टू 0. ह्याच्यानंतर हे पण लिहून घ्या. इथे कुठलाही बेस असू दे, इफ इट इज log 1 टू एनी बेस द व्हॅल्यू इज ऑलवेज 0. आय थिंक आपल्या बऱ्यापैकी सगळ्या कव्हर अप झाल्या आहेत. आता नेक्स्ट जी शिकवणार आहे दॅट इज इनव्हर्स लॉगॅरिथमिक प्रॉपर्टी. इरेज करू का? झालं लिहून? आता हे इनव्हर्स लॉग प्रॉपर्टी म्हणजे असं असेल, लेट्स से a इज अ कॉन्स्टंट दॅट रेज टू लॉग टू द बेस a ऑफ x. दिस इज इक्वल टू x. म्हणजे आता समजा इथे आपण घेऊया 4, तर ह्याची व्हॅल्यू कॅन आय राईट इट डाऊन ॲज 8. सेम. हे कळलं? ह्या प्रॉपर्टीज आहेत सगळ्या. ह्याला इनव्हर्स लॉग प्रॉपर्टी असं म्हणतात. ऑनलाईन स्टुडंट्स, आर यू कम्फर्टेबल? ओके. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी. झालं लिहून सगळ्यांचं? लिहा. झालं? आता कॅल्क्युलेटर ट्रिक. कॅल्क्युलेटर ट्रिक सगळ्यांकडे कॅल्क्युलेटर आहे? समजा वी हॅव टू फाइंड आउट log 2. सो काय करायचं, जस्ट हिअर द स्टेप्स आणि मग आपण करूया. 2 दाबायचा ऑन द कॅल्सी. रूट स्क्वेअर रूटची साईन 19 टाइम्स यू हॅव टू प्रेस. -1 इंटू 22765 केलं की यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ log 2. नाही, डिरेक्टली जेव्हा तुम्हाला व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या असतात, नॉट नेसेसरी बेस दिलेलाच असतो, तेव्हा बेस कॅन बी 10 ऑल्सो. हां, बट स्टील यू कॅन फाइंड आउट दिस व्हॅल्यू युझिंग द कॅल्क्युलेटर. करेक्ट ना? काय 0.03 व्हॅल्यू आली? ओके. ट्राय केलं सगळ्यांनी? बरोबर आहे. आता एक काम करा, तुमच्याकडे मोबाईल आहे सगळ्यांकडे, फाइंड आउट करा log 2 ची व्हॅल्यू काय आहे. आहे 0.3010. येत आहे आन्सर? सी ट्रिक्स खूप आहेत. ओके, पण मला ईच अँड एव्हरी ट्रिक मी इथे सांगणार नाही आहे, कारण जी फुल प्रूफ आहे की ज्याने नक्की आन्सर येणार तीच ट्रिक मी तुम्हाला देणार आहे. सो तेवढंच तुम्ही लक्षात ठेवा. काय आहे मला माहिती आहे, ऑन द नेट खूप साऱ्या ट्रिक्स आहेत, पण जी फुल प्रूफ ट्रिक आहे तीच मी तुम्हाला इथे बघून किंवा ॲनलाइज करून सांगणार आहे. सो माझी ट्रिक जर तुम्ही वापरलीत कॅल्क्युलेटरची तर इट विल बी व्हेरी इझी फॉर यू. Online students, are you able to find out the answer? What is the answer?
Please type the answer, online students. ओके, आता फाइंड आउट log 5. चला, log 5 आणि log 7 च्या व्हॅल्यू सगळ्यांनी फाइंड आउट करा. सेम मेथड, 2 च्या ऐवजी 5 टाइप करायचं. नाही येत आहे त्याने log 2 ची व्हॅल्यू. ओके, आय एम कमिंग, जस्ट अ मिनिट. बघू कॅल्सी. झिरो 0.03 येत आहे आन्सर. हां, सगळ्यांना 0.03 आलं. 698. हो, आलं लक्षात, करेक्ट आहे. हां, आता आपल्याला जे ओके वेट, द आन्सर दॅट वी हॅव गॉट हिअर, log 2चं आन्सर 0.03 आलंय ना. 0.03 आणि पुढे काय आहे नंबर. आणि वेन यू फाउंड आउट ऑन द मोबाईल त्याची व्हॅल्यू काय आली. आता मला सांगा, जेव्हा आपण म्हणतो टू द बेस 10, हां, तेव्हा आपल्याला काय यायला पाहिजे. म्हणजे समजा हे मी तुम्हाला असं दिलं, तर त्यावेळेला परत काय होणार आहे, डिव्हिजन करून द डेसिमल पॉइंट इज गोइंग टू शिफ्ट. इथे जे तुम्हाला आन्सर मिळालं आहे ते विदाउट कन्सर्न, म्हणजे हे आन्सर तुम्हाला कसं मिळालं आहे. म्हणजे काय, इंटू log 10 म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया इट इज इंटू 10. जर तुम्ही मल्टिप्लाय बाय 10 केलं, ह्या पर्टिक्युलर व्हॅल्यूला तुम्ही जेव्हा मल्टिप्लाय बाय 10 करता, द डेसिमल पॉइंट विल शिफ्ट टू द राईट हँड साइड 1 डिजिट. मल्टिप्लिकेशन आहे, सो आन्सर इज गोइंग टू बी 0. सो तुम्हाला जेव्हा ह्याचा आन्सर असं मिळेल त्यावेळेला तुम्ही काय करायचं, मल्टिप्लाइड बाय 10, दॅट इज द करेक्ट व्हॅल्यू. त्याचं रिझन आहे log टू द बेस 10 ऑन द कॅल्सी होतंच असं नाही. प्रत्येक कॅल्सीवर लॉगची व्हॅल्यू फाइंड आउट करायला त्यांचा बेस, तो जो त्या कॅल्सीच्या प्रोग्राममध्ये असतो त्याप्रमाणे तो बेस असतो. सो वेन यू गेट द आन्सर, don't forget to multiply it by 10. So I will write it here. Online students, please look here. Log to the base 2 ची व्हॅल्यू आपल्याला on the calci मिळते 0.0300. Always remember to multiply it by 10 to get the original value, that is 0.3010. Same will apply for log 5, same will apply for log 7. हाँ, कैलकुलेट करा. म्हणजे 0.6988. 0.6988, कारण मल्टिप्लाय बाय 10 करतोय आपण. आलं ना लक्षात. चला, आता लेट अस स्टार्ट विथ द एक्सरसाइज. एनी डाउट्स. नाही आहे.
दिस आर. ओके, log 5 ची व्हॅल्यू आली. हां सांगा प्लीज, log 5 ची व्हॅल्यू 0. आणि log 7 ची व्हॅल्यू 0.8449. सेम आन्सर. ठीक आहे. All right. So now let us start with the exercise. Exercise 1D. See, कॅल्क्युलेटर ट्रिक्स खूप असतात. ओके, तुम्हाला जी इझी जाईल ते तुम्ही करू शकता. पण इफ यू फॉलो धिस, एक कुठली तरी ट्रिक कायम फॉलो करायची थ्रूआउट. असं कन्फ्युजन नाही करायचं की मग हे आत्ता मॅमनी सांगितलंय, मग घरी जाऊन व्हिडिओ बघून आणखीन काहीतरी वेगळी ट्रिक करायची. आपलंच कन्फ्युजन वाढवायचं नाही. एक कुठलं तरी लक्षात ठेवा आणि तीच ट्रिक थ्रूआउट फॉलो करा. हां, आता एक्सरसाइज 1D. ओके, आता फर्स्ट जो आहे तो ॲक्च्युली खूप सोपा आहे. कोण सांगेल मला फर्स्ट? डिरेक्टली लॉज अप्लाय केला इकडे. बी ऑप्शन आहे. बी इज द करेक्ट ऑप्शन. वाय? कारण log 30. कसं येणार log 30? आपण जेव्हा इथे ॲडिशन असते, what we do when it is addition over here, we have to multiply 6 into 5. So answer is log 30. Next, second. हा झाला फर्स्ट सम. सेकंड, log to the base 2 8. हां, आता आपल्याला डिरेक्टली माहिती आहे 3 कसं काय, बिकॉज 2 raised to 3 is 8. हां, पण इथे सॉल्व करताना देर इज अ मेथड विच यू हॅव टू फॉलो. हां, सो हे येणार 2 raised to 3 is equal to 2 raised to x. आणि आता ह्याच्यानंतर आपण काय म्हणू शकतो? बाय इक्वल लॉ ऑफ इक्वल बेसिस यू कॅन डिरेक्टली इक्वेट द एक्सपोनंट्स. सो ह्या मेथडनी सॉल्व करत जाता. इथे आन्सर खूप ऑब्वियस होतं आणि खूप इझी होतं, त्यामुळे सगळ्यांना आलं. पण असे टाईप ऑफ सम्स जेव्हा येतील तेव्हा फॉलो दिस मेथड. हां, नेक्स्ट थर्ड वन. सोहम, थर्ड वन सांग. डिव्हिजन आहे इकडे, सो यू आर युझिंग दॅट फॉर्म्युला log 32 minus log 4. नेक्स्ट, आता log of 1 into 2 into 3. Again, multiplication is nothing but addition. कळलं? नेक्स्ट, फिफ्थ, log to the base 0.1 आणि 0.0001. लेट दिस बी इक्वल टू x असं म्हटलं तर आय कॅन राईट इट डाऊन ॲज बरोबर. आता ह्याच्या पुढे काय करणार? कोणी सांगू शकतं? x ची व्हॅल्यू -4 आली. कशी? 4 प्लेसेस डेसिमल पॉईंट कुठे शिफ्ट होणार? राईट का लेफ्ट? राईट. आता हे बघा, आता हे जर करायचं झालं अगेन तर आय एम गोइंग टू राईट दिस डाऊन ॲज 0.1 raised to power 4 is 0.1 raised to power x. हे बघा, डेसिमल पॉईंट इथे होता, रेज टू द पॉवर 4 आहे, तो असा शिफ्ट होत गेला का तो राईट हँड साईडला शिफ्ट होत गेला. राईटला का लेफ्टला हे कळलं का? आणि का हे कळलं का? मल्टिप्लिकेशन जेव्हा असेल तेव्हा राईटला शिफ्ट होणार डेसिमल पॉईंट. डिव्हिजन जेव्हा असेल तेव्हा लेफ्टला शिफ्ट होणार डेसिमल पॉईंट. हां, सो हे कळलं. आता अगेन बाय इक्वालिटी ऑफ बेसिस यू कॅन इक्वेट द एक्सपोनंट्स. सो x ची व्हॅल्यू काय येणार आहे का ऑप्शन? x ची व्हॅल्यू 4चं. नेक्स्ट,
आता काल आपण बोलल्याप्रमाणे मी सगळे सॉल्व करू का फक्त तुमचे डाऊट सॉल्व करू तुम्ही सांगा. आय एम रेडी टू सॉल्व एव्हरीथिंग. सगळं सॉल्व करूया. कळतंय आत्तापर्यंत शिकवलेलं सगळं सगळ्यांना? ओके ओके, नो डाऊट्स, ऑल राईट. ओके, आता 5th झालं. आता 2 log x इज इक्वल टू 4 log 3. आता आपल्याला माहिती आहे log x चा स्क्वेअर विल बी इक्वल टू 2 log x. सो मी आता तेच अप्लाय करणार आहे. आणि इथे असं लिहू शकते का 3⁴. मग याच्या पुढे काय करणार? डिरेक्टली x² इज इक्वल टू 3⁴ असं करू शकते. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. इथे दोन्हीकडे लॉग लॉग आहे. हां, म्हणजे तुम्ही जस्ट त्याचे काय म्हणतो आपण कोइफिशियंट घेऊ शकता आणि त्यांना इक्वेट करू शकता कारण दोन्हीकडे लॉग आहे. हां, म्हणून मी x² इज इक्वल टू 3⁴ केलं. Therefore, finding square root on both sides, you will get हे कळलं? नाही कळलं? नाही कळलं. ओके, आता हे बघा स्क्वेअर रूट घेतोय म्हणजे काय? ओके, आय विल राईट इट डाऊन लाईक दिस. हे झालं x इंटू x. आणि हे काय झालं 3 × 3 × 3 × 3. आता आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो फाइंडिंग द स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. स्क्वेअर रूट म्हणजे काय? x² ची व्हॅल्यू काय होणार? x होणार. तसंच याची व्हॅल्यू घेताना आपण एकच घेणार. जसं इथे x ची व्हॅल्यू एकदाच घेतली तसं इथे पण 3 × 3 ची व्हॅल्यू आपण एकदाच घेणार. बिकॉज वी हॅव टू फाइंड आउट अ सिंगल व्हॅल्यू ऑफ x. x² नाही फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. हां, सो ह्याची व्हॅल्यू येणार 9. हे कळलं? सगळ्यांना कळलं? लास्ट बेंच कळलं? इकडे कळलं? हे आता कितवं सम होतं? 6th. आता 7th. हां, आता व्हॉट विल यू डू फॉर दिस? कॅन आय राईट दिस डाऊन ॲज let us say that this is equal to x. सो आपण असं लिहिणार. हां, मग आता ह्याच्या पुढे काय करणार? आता बघा, हां, आता मी एक सिंपल हे सांगते. सगळ्यांना कन्फ्युजन होणार √2 आला की. सो √2 च्या ऐवजी हे असं लिहून घ्या. काल मी शिकवलं होतं त्याप्रमाणे. ओके, आता 64 आपल्याला बेस सेम केल्याशिवाय आपल्याला इंडायसेस किंवा एक्सपोनंट्स इक्वेटच करता येत नाही. सो आपला मेन हे काय आहे? बेस इक्वल करणे. हां, सो आता बेस इक्वल करायचा म्हणजे 64 वी हॅव टू राईट इन सच अ वे दॅट आपल्याला व्हॅल्यू येईल 2 something इज इक्वल टू 64. सो दिस इज 2⁶. दिस बिकम्स x/2. आता डिरेक्टली तुम्ही इक्वेट करू शकता एक्सपोनंट्स. सो व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 12. आहे का 12 इन द ऑप्शन्स? समजलं? लिहून घेतलं? लिहा. मी इरेज करायच्या आधी लिहित जा. काय ह्याला 2-3 मेथड्स असतात पण मी तुम्हाला ना सिम्प्लिफाय करून सांगायचा प्रयत्न करते कारण थोडासा बेस पण आपला कच्चा आहे. बेसचं लेक्चर पण मी घेणारच आहे सगळ्यांना. ओके, उद्याचं लेक्चर बेसचं घेऊ शकते. लेट मी सी. आय विल इंटिमेट यू इन ॲडव्हान्स. ओके, काय ऑनलाईन एनी डाऊट? Okay, no doubt. So just write down these sums.
Then we will solve the 8th sum after this. हे 6th वाला आहे आणि हे 7th वाला आहे. करू आता 8th इरेज करू. झालं लिहून. आपली मेथड सेमच राहील. जे कुठलं लॉग दिलं असेल इक्वेटेड टू एक्स. सो आपण हे कसं लिहू शकतो. आता अगेन इथे √3 आला. हां, मग सगळे कन्फ्यूज होतात. ओके, सो काय करायचं, असं जेव्हा येईल 2√3 तेव्हा आपण हे लिहिताना असं लिहू शकतो का. बघा मी काय केलं. 2√3 आय हॅव रिटन इट ॲज 3 × 2 × 2. हे कळलं. जेव्हा आपण ह्याच्या बाहेर काढतो स्क्वेअर रूटच्या बाहेर तेव्हा वी गेट द व्हॅल्यू ऑफ दिस ॲज 2√3. हां, सो आता हे काय करून घेणार. सो दॅट इज इक्वल टू √12. आता आपण काय करू शकतो आफ्टर दिस. बरोबर, 2√3 ऐवजी मी घेतलं √12 रेज टू एक्स. आता ह्याच्या पुढे काय करणार. अगेन रूट आलं की आपण ते रूट तसंच ठेवायचं नाही. आता 1728 चे आपल्याला फॅक्टर्स पाडावे लागतात का. अगेन आपल्याला बेस काय करायचा आहे. हां, सो इन दिस केस आपल्याला बेस काय करायचा आहे 12. हां, 12 बेस केला की आपल्याला इक्वेट करता येणार आहे. सो मी 12ने डिवाइड करते. हां, सो हे येणार 144. आलं. सो आपण हे डिरेक्टली लिहू शकतो. 1728 कॅन बी रिटन ॲज 12 रेज टू. आता बेस इज सेम, एक्सपोनंट्स. सो एक्सची व्हॅल्यू आली आपल्याला. लिहा. हे प्राईम फॅक्टरायझेशन आपण शाळेत शिकलो होतो. आता 9th इज ॲक्च्युअली व्हेरी इझी. 9th वन. आधी हे लिहा. आपण असं करायचं का की आजचं हे लेक्चर झालं ना. सो कालचं आपलं इंडायसेस झालं, आज लॉग झालं. उद्या थोडेसे ॲडिशनल प्रॅक्टिस करायची का या दोन्हीवर. म्हणजे मला अंदाज येईल. जसं काल तुम्ही मला ॲनालाइज केलं तसं उद्या मी तुम्हाला ॲनालाइज करीन. कशासाठी. इन ऑर्डर टू गेट ॲन आयडिया की तुम्हाला मी जे शिकवते ते सगळं क्लिअर होतं आहे का नाही. नाही झालं क्लिअर तर मला चेंज करावी लागेल टेक्निक माझी शिकवायची. कारण प्रत्येक चाइल्ड इज डिफरंट. हां, सो आता आपण असं करूया. उद्या मी बेस पण करून घेणार तुमचा फॉर हाफ ॲन आवर किंवा वॉट एव्हर टाईम. आणि मग त्याच्यानंतर आपण हे करूया. हां, मी ॲडिशनल सम सॉल्व करून घेते कारण तुम्ही काही घरी करत नाही. आय एम प्रिटी शुअर अबाउट इट. हां, सोहम करतोस घरी. सो आपण इथे करूया म्हणजे मला पण आयडिया येईल की तुम्हाला किती कळलं आहे. ओके, झालं.
नाईनचं काय आहे, आपल्याला हे रिप्रेझेंट करायचं आहे सच दॅट वी गेट द बेस एज 9 ना. ओके, सो log 1/8 टू द बेस 9 इज हाऊ मच. करा बरं, ह्याची काय व्हॅल्यू येईल. हां करेक्ट, डिरेक्टली बघून कळतंय. हां हे आपण असं लिहू शकतो ना. आणि मग आपली मेथड आली एक्सची व्हॅल्यू 2 -2. ह्याच्या पुढे करायला पाहिजे का, कसं करणार, कळलं ह्याच्या पुढे आपण कसं करतो, का नाही कळलं. असं करू शकतो का आपण, थांबा ऐका, हे असं लिहू शकतो का, इज इट करेक्ट. हां मग मी याला आता बेस सेम करून घ्यायचा आहे. फर्स्ट बेंच काही डाऊट आहे असेल तर विचारा, कितीही तुम्हाला फालतू वाटला तरी तो मला विचारा. आत्ता सगळे क्लिअर करून घ्या कॉन्सेप्ट्स. आता 10th. सो 0.0625 इज इक्वल टू 2 raised to x. हा बेस 2 आहे कारण. हे कळलं. आता आपल्याला 625 बघून तुमच्या काही लक्षात येतं का. हां 5 नाही, 625 इज अ स्क्वेअर. हां सो सी, आता हे मी कसं लिहू शकते, 625/10,000 असं लिहू शकते का. म्हणजेच 25 × 25/100 × 100 इज इक्वल टू 2 raised to x. आता नेक्स्ट काय करणार, आपल्याला माहिती आहे 25 इज अ स्क्वेअर ऑफ 5, 100 इज अ स्क्वेअर ऑफ 10. हां आता काल आपण एक हे वापरलं होतं, a raised to m × a raised to n इज इक्वल टू a raised to m + n. सो मी हे तेच करणार इथे. आता नेक्स्ट काय करणार, हे कळलं. हां आता आफ्टर दिस स्टेप काय करणार, हेच तुम्ही 2 raised to -4 लिहू शकता. हां सो 2 raised to -4 इज इक्वल टू 2 raised to x. म्हणून x ची व्हॅल्यू विल बी -4. लिहा, राईट बोथ दिस डाऊन. 9th आणि 10th. Okay, doubt clear? Ma'am, please explain the second step. Which second step? Please tell me which second step, which sum? This sum, 10th sum or the 9th sum? 8th sum. Okay, you want me to repeat the 8th problem again. All right, I'll do so. Just write this down. I'll solve the 8th one again. Okay, online student, just tell me, do you have a doubt in finding out the prime factorization part? Okay, no. All right. I'll do it again.
डन. पटपट लिहा. मी 8 सम परत रिपीट करणार आहे. तोपर्यंत 11 ट्राय करा तुम्ही. 11 खूप अवघड नाही आहे कारण 11th इज इझी. नो बट समटाइम्स. येस. Okay, sometimes prime factorization is difficult. Okay, I will repeat the 8th sum for you. Okay, now the 8th sum, let me repeat it. See, I can equate this to the power x as we do so. So I can write 1728 2 root 3 raised to x. Now this is the doubt which you have, right? This is the doubt which you have. After this step, what to do? See, this 2 root 3, I can write it down as 3 into 2 into 2. Understood? Okay, because when I write square root of 3 into 2 into 2, I am getting the answer as 2 root 3. Is it right? Understood this? So after this, what you need to do is, you have to convert this. What is 3 into 2 into 2? Answer you are going to get is root 12. And that is the reason we are trying to create the base equal as 12, because I can write this down as root 12 to the base to the power x. So now I have to convert 1728 in such a way that I get 12 as the, see, now root 12 again, as I told you, root 12 can be written as okay, convert the root into 12 raised to 1 by 2, and then 1728 you have to find out the factors. So it is 12 raised to 3 is equal to 12 raised to x by 2, and now you can equate the exponents because base is same. So I am going to write the value of x as 6. Did you get it? Okay, you understood? All right. हाँ, 11th sum. चला, 11th आन्सर कोणाचं काय काय आलं? चला, 11th one is very easy, so I am not solving the 11th one. कारण log 2 आणि log 3 ची value is given. You just have to add those two values to get the value of log 6. Correct? आता 10th sum. Sorry. आता 12th sum. बघा मी पण अभ्यास केलाय तुमच्यासाठी खूप जास्त. तुम्हाला इझी वेनी समजवण्यासाठी मी पण खूप अभ्यास केला आज. ओके, आता हां, हे नेक्स्ट जे आहे ते थोडंसं ट्रिकी आहे, द 12th वन. आता मला सांगा, log to the base 216 I can write it down as 2 raised to what is 16. सो आता इथे आपण कुठली प्रॉपर्टी वापरू शकतो? लॉ वापरू शकतो. log to the base a m raised to n is equal to n log to the base 2a n. हां, आता हे लक्षात ठेवायचं की काय होतं, आपण काय थिंक करतो, मल्टिप्लिकेशन आहे. हां, हे आपण असं लिहिणार ना, 4 log base to the 2 to the base 2. हां, हा 4 इथे लिहायचा नाही. हां, अल्जेब्रासारखा सगळं इथे लिहिणार, तसं करायचं नाही. द रिझन फॉर दॅट इज, आपल्याला माहिती आहे इथे लॉग नंबर टू द सेम बेस इज गोइंग टू गिव्ह अस द आन्सर ॲज, ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे, ह्याची व्हॅल्यू 1.
So I am going to write this down like this. हे कळलं? कोणाला नाही कळलं? माझं सम गेलं. हां, कळलं सगळ्यांना हे? आता काय करू शकते मी नेक्स्ट? log 2 2 चा स्क्वेअर. अगेन we use the law. This becomes log 2 to the base 2 and answer is 1. Easy? चला आता the 13th one. Online students, have you understood this? याचा आन्सर आहे x is equal to -1/2 सोहम. करेक्ट. तू मगाशी म्हणत होतास ना -1/2, याचा आन्सर आहे ते. करेक्ट. सो हे लिहिणार झाला बेस सेम. बेस सेम झाला. इक्वेट द एक्सपोनंट्स. x ची व्हॅल्यू आली -1/2. डन. लास्ट बेंच समजलं? तुझं नाव काय? लक्ष्मी. आता 14th करू. झालं कॉपी करून? एनी डाऊट ऑनलाईन स्टुडंट्स? No. Okay. Good. So you are also solving the sums correctly and writing them down. Good. आता 14th. हां, 14th is again very easy. कोण सांगणार 14th? 14 माझ्यासाठी कोणीतरी सॉल्व करा आज. चला. लास्ट बेंच. Can you solve 14th? Good. Okay, so the 14th sum is being solved by a student. लिहून झालं सगळ्यांचं? sum log x plus log y is equal to log of x plus y. ते नको इरेज करू. दॅट इज द मार्किंग. येस, ऑनलाईन स्टुडंट्सना पण दिसतं ना. म्हणजे हां, वर नको लिहू एवढ्या. हां, तिथे खाली लिही जरा. हां, तिथे लिही. करेक्ट. सगळं लिहून घेताय ना? We have to use the property here, your law here.
काय? हां हो हो. तुम्ही 11th सोडलाय का? 11-12 का होतं मॅथ्स? हां, म्हणूनच तो बेस तुमचा तो परत एकदा रिवाईज करून घ्यायला नव्हता का? ओके. कोणी पण इथे मॅथ्स सोडलं होतं 11वी-12वी? हात वर करा. हां तेच म्हणजे आय मीन टू से तेच. ओके, म्हणून ते तुम्हाला कधी कधी कन्फ्युजन होत असू शकतं. ठीक आहे, मी बेस करून घेते, डोंट वरी. मला थोडंसं काय होतं ना, सायन्सच्या मुलांना शिकवायची सवय आहे, त्याच्यामुळे कधी कधी मी फास्ट जाऊ शकते किंवा काही असं अज्युम केलं जातं की हे यांना माहिती आहे, पण म्हणून मी आता तुमच्यासाठी ते वेगळ्या पद्धतीने घेईन. सो डोंट वरी, तुमचं क्लिअर करणार मी फॉर शुअर. व्हेरी गुड. आणि प्लीज राईट डाऊन एव्हरीथिंग यू आर नॉट रायटिंग इन युअर नोटबुक. व्हॉट इज द रिझन फॉर दॅट? यू हॅव जस्ट रिटन 2 सम्स. पण खूप लेट नाही आलास तू, हे सगळी सम झाली तेव्हा होतास तू. राईट एव्हरीथिंग डाऊन. म्हणजे मग काय आहे, प्रॅक्टिस जेवढी करणार ना तेवढं तुम्हालाच इझी जाईल नंतर लेटर ऑन. ओके, आता 5th ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड? एनी डाऊट ऑनलाईन स्टुडंट्स? ओके okay. x upon x minus 1, correct. Now we are going to solve the 15th sum. आता हे लक्षात घ्या की 15 to 25th हे जे सम्स आहेत हां थोडेसे डिफिकल्ट आहेत. डिफिकल्ट ॲज इन व्हॉट सेन्स? नंबर ऑफ स्टेप्स जास्त आहेत. ओके, पण तुम्हाला त्या स्टेप्स कराव्याच लागणार आहेत. तिथे तुम्हाला कॅल्क्युलेटर वापरता येणारच नाही, कारण ते लॉगचे तुम्हाला फॉर्म्युलेज आणि लॉज वापरावे लागतात. कॅल्क्युलेटर कुठे वापरता येईल? जेव्हा तुम्हाला डिरेक्टली व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, log 5 आहे, log 7 आहे, त्याच वेळ. ओके, आता 15th झालं लिहून सगळ्यांचं? ओके, आता द 15th सम. हां, आता ना इथे एक बॉडमास नावाचा रूल असतो. तुम्ही कधी ऐकलाय का बॉडमास नावाचा रूल? ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, त्याला म्हणायचं बॉडमास रूल. हां, बॉडमास. आता ह्या बॉडमास रूलच्या अंडर इथे तर आपल्याला डिरेक्टली माहिती आहे की ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन. आता सगळ्यात इनर ब्रॅकेट असतं ते आधी आपण सॉल्व्ह करतो. इन दिस केस आपलं इनर ब्रॅकेट कोण आहे? राऊंड ब्रॅकेट. मग कुठलं ब्रॅकेट आहे? कर्ली ब्रॅकेट. आणि सगळ्यात शेवटी स्क्वेअर ब्रॅकेट. हां, सो विल स्टार्ट फ्रॉम द इनर मोस्ट ब्रॅकेट. आता 27 आपण कशाच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो? 3⁻3. ओके, म्हणजे हे 3⁻3च्या ऐवजी कॅन आय राईट इट डाऊन लाईक दिस? 9 काय होणार? 3 काय होणार? 3⁹. करेक्ट. हे कळलं सगळ्यांना? हां, सो हे आपण कशा फॉर्ममध्ये लिहितो? दिस आय कॅन राईट इट डाऊन ॲज 9 log 3 to the base 3. म्हणजे नुसतं 9 राहिलं, बिकॉज वी नो log 3 to the base 3 is equal to 1. ओके, आता दिस कॅन बी रिटन ॲज 3चा स्क्वेअर. म्हणजे मी लिहिताना परत कसं लिहिणार? 2 log 3 to the base 3. आता जसं जसं मी सॉल्व्ह करते तसं तसं ब्रॅकेट्स पण मी कट करत चालली आहे. ओके, सो ह्याची व्हॅल्यू काय आली? असं येणार का? असं काही ऑप्शन आहे का दिलेलं?
सो आता हे लक्षात ठेवायचं, इथे log 1 आहे, आपल्याला log 1 ची व्हॅल्यू काय आहे 0 हे माहिती आहे. इथे कुठलाही बेस असला तरी व्हॅल्यू विल बी 0 ओनली. log 1 ची व्हॅल्यू ही कायम 0च असते. सो द आन्सर इज कितवा ऑप्शन आहे सी. एव्हरीबडी अंडरस्टूड? लिहून घ्या. आणि ना डेरिव्हेटिव्स, तुम्हाला डेरिव्हेटिव्स पण आहेत ना, ऐकलंय तुम्ही डेरिव्हेटिव्सबद्दल? हां, तर मी सायन्स बॅकग्राऊंडची असल्यामुळे डेरिव्हेटिव्स मला खूप चांगलं येतं. ओके, मी असं जनरली एक ऐकलं आहे की कॉमर्सचे स्टुडंट्स डेरिव्हेटिव्सला खूप घाबरतात. ऑनेस्टली तुम्ही जर फॉर्म्युला लर्न केलात तर तुम्हाला अप्लाय करायला अवघड जात नाही. शक्यतो ऑप्शनला हा टॉपिक ठेवू नका. हातातले मार्क आहेत, इझिली मिळतात. तुम्हाला खूप हायर लेवलचे डेरिव्हेटिव्स विचारत नाहीत. हां, इझी लेवल आहे. सो मी ते तुम्हाला खूप छान पद्धतीने शिकवणार आहे. फक्त यू हॅव टू रिमेंबर द फॉर्म्युलाज व्हेरी वेल. फॉर्म्युला पाठ करायचे. पाठ केले की काहीही अवघड जात नाही, नुसतं ॲप्लिकेशन असतं. सो डेरिव्हेटिव्सला प्लीज घाबरू नका. ओके, इट इज व्हेरी इझी. मी तुम्हाला अगदी इझी मेथडनी शिकवणार आहे. हां, झालं? Any doubt, online students? Have you understood this sum? करू इरेस? तुझं नाव काय लास्ट बेंच? मानस. आणि तुझं? ईशान. मी जरा काही दिवस मला लागतील टू रिमेंबर युअर नेम्स. हळूहळू आय विल. झालं? डन? आता नेक्स्ट सम जे आहे 16 सम, तुम्ही जो ऑब्झर्व केलं तर ईच अँड एव्हरी बेस इज डिफरंट. तुम्ही जर बघितलं तर बेस वेगळा आहे. सो फर्स्ट स्टेप आपली काय असणार आहे? कन्वर्ट इनटू सेम बेस. आता हा जो रूल आहे तो इथे आपण अप्लाय करणार आहोत. असा काही आहे का बघा बरं, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असा काही रूल दिला आहे? चेक करा. बेस चेंजचा रूल करू शकतो आपण. ओके, असा नको. चला, आता मला एक काम करा सगळ्यांनी. व्हॅल्यूज सांगा बरं. log 2 ची, log 4 ची, log 16 ची. मग what can you do, Soham? Log 4 we can take log 2 square. Log 16 we can take log 2 to the power 4. And LCM. So I can write this down as 2 चा square. I can write this down as 2 raised to 4. After this काय करायचं? हां, म्हणजे हे असंच राहणार. टू log 2 बरोबर.
आता आफ्टर दिस LCM घ्यायचा. व्हॉट विल बी द LCM सांगा बरं. 4 log 2. म्हणजे आता इथे काय ॲड करायला पाहिजे. नेक्स्ट आणि नेक्स्ट 4 5 6 7. हां 7/4 log x/log 2 असं येईल का. ओके. आता हे जे फ्रॅक्शन आहे आय एम गोइंग टू चेंज द साईड. हां कारण ह्या साईडला नंबर आहे ना राईट हँड साईडला. सो आपण काय करणार. हा जो डिनॉमिनेटर आहे साईड चेंज केला की तो जाणार आहे न्यूमरेटर. आणि हा जो न्यूमरेटर आहे साईड चेंज केला की तो डिनॉमिनेटरला. सो आपण इथे लिहूया log x/log 2 इज इक्वल टू 21/4 इंटू 4/7. म्हणजे हे आलं log 3. हां आता log 2 इंटू log 3 विल बी log x. हे आधी एवढं लिहून घ्या मग मी पुढचं लिहिते. Base change rule correct, then you have to find out the LCM. That is correct. Can you show the LCM? Okay, LCM. So while taking LCM, what you need to do? Online students, please pay attention. When you take the LCM, okay, you have to see LCM is what? Least common multiple. Correct? So least, when we talk about least common multiple, त्याचं मीनिंग काय होतं. दॅट इज इक्वल टू कॉमन फॅक्टर्स इंटू अनकॉमन फॅक्टर्स. दॅट इज गोइंग टू गिव्ह यू द LCM. सो आता आपल्याला बघायचं आहे ह्या सगळ्यामध्ये व्हॉट इज कॉमन इन द डिनॉमिनेटर. सो यू कॅन क्लिअर कट सी दॅट log 2 इज कॉमन. ओके. पण जरी आपण लीस्ट कॉमन मल्टिपल म्हटलं तरी हायेस्ट नंबर असतो तो. का. बिकॉज इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ कॉमन फॅक्टर्स इंटू अनकॉमन फॅक्टर्स. सो इन दिस केस 4 log 2 इज आर LCM. आणि मग आता यू हॅव टू सी कुठे कुठे म्हणजे आता इथे इन द डिनॉमिनेटर इट इज log 2. म्हणजे व्हॉट इज मिसिंग. 4 इज मिसिंग. सो आय एम ॲडिंग अ 4 हिअर. इथे व्हॉट इज मिसिंग. 2 इज मिसिंग. सो आय एम गोइंग टू ॲड 2 log x हिअर. ऑल राईट. आणि इथे काहीच ॲड करायची गरज नाही बिकॉज द बेस इज द सेम. हां हे लिहून घेतलं सगळ्यांनी. इज इट क्लिअर ऑनलाईन स्टुडंट्स. हे मी इरेज करते फर्स्ट स्टेप चेंजिंग बेसची. आता तुम्ही बघितलं तर असं आलं आहे आपल्याला log x/log 2 इज इक्वल टू 3. देअरफॉर log x इज इक्वल टू log 2 इंटू 3 दॅट इज 6 असं लिहून टाकू शकते. येस ऑर नो. आपण असं लिहूया. हां मग आता काय करणार. आफ्टर दिस मी या मेथडनी इथे सॉल्व नाही आहे केलेलं. आता सांगा आफ्टर दिस. हां take the log 2 to the right. Correct. See, I have done it here. And then 7 and 21 also cuts. That is okay. That I have done. 3. That I have done. After this step. That 3 goes to the power. हाँ. 2 का क्यूब हो जाता है. Correct. So आता इकडे लक्ष द्या. This I have written. This I can write it down like this, right? log x/log 2 is equal to 3 आलं आहे आपलं. So I am going to write this as 3 log 2. आता this is m log n. So that will be log n raised to the power. So the value of x is 8. Yes. Step 4 ला. Yeah. इकडे आपण log x/log 2 जर कॉमन काढलं तरीही चालू शकेल. तर मग कॅल्क्युलेशन अजून सिंपल. करेक्ट. log x जर कॉमन घेतला तर 1/log 2 तसंच करायचं. करेक्ट. log 2 पण कॉमन
घेऊ शकतो. येस, दॅट्स करेक्ट. नाही पडत. हां, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द. ओके, ती स्टेप सांगू. ओके, हे आधी लिहून घ्या, मग मी ह्या स्टेप नंतर दाखवते. ते खूपच इझी आहे. ईशान सांगतोय ती स्टेप खूप इझी आहे. फर्स्ट राईट इट डाऊन. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला जी स्टेप इझी जाते ना, डू इट. हां, एकच सम कॅन बी सॉल्व बाय मेनी अदर मेथड्स. सो आपल्याला जी सोपी जाते ना तीच करायची. आपल्या अंडरस्टँडिंग प्रमाणेच स्टेप्स करायच्या. झालं लिहून सगळ्यांचं? झालं लिहून? करू इरेस? हां, म्हणजे ह्या स्टेप नंतर मी आता दाखवते. हां, ईशान जी म्हणतोय ती स्टेप इथे करणार आहे मी. सी, ईशानचं म्हणणं आहे आपण log x अपॉन log 2च कॉमन घ्यायचा. सो इनसाइड ब्रॅकेट काय राहणार? 1 प्लस 1/2 प्लस 1/4. बघ, आता तिन्ही ह्याच्यात log x अपॉन log 2 कॉमन आहे. LCM घ्यायला त्याच्या मेथडनी जास्त इझी जाणार आहे. इथे LCM तुम्हाला डायरेक्टली घेता येतो ना. आता इथे घेताना यू कॅन टेक द LCM एज 4. सो 4 + 2 + 1 अगेन यू गेट 7. याच स्टेपला तुम्हाला इझी होऊन जातं. आणि मग सेम करायचं. हे इकडे गेल्यावर हे चेंज होणार, इथे 3 येणार. log x अपॉन log 2 ह्या स्टेप नंतर हीच स्टेप येणार आहे. अंडरस्टूड? हवं असेल तर लिहून घ्या ही स्टेप पण. ओके, द 17th वन. आता बघा, 17th, 18th आणि 19 हे तीनही सिमिलर टाईप आहे. सो सिमिलर टाईप ऑफ सम्स आपण तिन्ही सॉल्व नको करायला. मी ह्याच्यातलं डिफिकल्टवालं सॉल्व करते. उरलेले 2 तुम्ही इथे आत्ता सॉल्व करा. सो आता ह्या तिन्हीतलं डिफिकल्ट कुठलं? 18 सॉल्व करते मी. तिन्ही सिमिलर लाईन्सवरच सॉल्व करायचे आहेत, काहीच वेगळं नाही आहे. इरेज करू. झालं लिहून? ईशान, तुझं 11वी 12वीला मॅथ्स होतं का? ओके, 17th नको ना करू. 17th इझी आहे. 18th करू. लेट दिस बी इक्वल टू x. लेट दिस बी इक्वल टू y. हां, आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे log to the base 10 1.2. बरोबर? असं लिहू शकतो आपण 1.2 12/10. आफ्टर दिस काय करायचं? आता तुम्ही जर बघितलं तर 12 कसा मिळतो आपल्याला? 2 × 3 × 2. हां, सो आता मी काय करणार? डिव्हिजन आहे, सो आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. म्हणजे हे 12 वालं डिवायडेड बाय log 10 असं करू शकते का मायनस log 10? लिहिलं तरी चालेल. पण मग ह्याच्यानंतर आता सॉल्व कसं करणार? याचा आन्सर करेक्ट.
म्हणजे दिस इज नथिंग बट 1 ओनली, हे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. हां, आता लॉग टू द बेस, म्हणजे मी हे का असं केलं सांगते, कारण आपल्याला ही व्हॅल्यू दिली आहे ना इथे, म्हणून मी ते तसं करून घेतलं. कळलं का? म्हणजे मला इथे डिरेक्टली ती व्हॅल्यू वापरता येईल, दॅट इज एक्स होणार आहे, म्हणून मी ते तसं घेतलं. म्हणजे इन्स्टेड ऑफ डुईंग धिस, मी का असं घेतलं परत एकदा सांगते. सी, आपण हे कसं लिहू शकणार आहोत, हे कळलं? हे बघा, 2 × 3 × 2 म्हणजे मल्टिप्लिकेशन इज ॲडिशन ओनली. सो आपल्याला ही व्हॅल्यू माहिती आहे, दिस इज एक्स, दिस इज वाय, दिस इज एक्स अँड दिस इज 1. सो मला मिळालं 2x + y - 1 असं ऑप्शन आहे. समजलं? म्हणून मी ते हे असं घेतलं मल्टिप्लिकेशन, म्हणजे इझिली आपल्याला तिथल्या तिथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येते. कळलं? काही डाऊट आहे? ऑनलाईन स्टुडंट्स, एनी डाऊट? ओके, यू गॉट इट, दॅट्स गुड. सो नाव प्लीज ट्राय अँड सॉल्व द 17th and the 19th प्रॉब्लेम. ऑनलाईन स्टुडंट्स, स्टार्ट सॉल्विंग 17th and 19th. तुम्ही पण ज्यांचं हे झालं आहे, स्टार्ट सॉल्विंग 17th and 19th. Uh, 21st सम जे आहे ते आपण ऑलरेडी सॉल्व केलं आहे काल इंडायसेसमध्ये, त्यामुळे ते मी करणार नाही आहे. 22nd सम जरा एक्सप्लेन करायला लागणार आहे. प्लीज सॉल्व 17th आणि 19th, मग आपण पुढे जाऊ. परत सॉल्व करायचं, लिहिलेलं असलं तरी पुढे नेक्स्ट पेजवर परत सॉल्व कर, म्हणजे तुझं क्लिअर होऊन जातं. ऑलरेडी टाइम का? मग ठीक आहे, आय थिंक वी विल स्टॉप हिअर. हे शेवटचं सम करूया आणि उरलेले मी उद्या घेते. 17th आणि 19th सो तुम्ही करून आणाल. ऑल राईट, वी विल स्टॉप हिअर फॉर टुडे. ऑल राईट. Yes, the lectures will be uploaded, don't worry. We will be uploading the lectures. No doubt? Okay, over and out for today. Bye-bye.